राज्यातील 29 महापालिकांमध्ये महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत निघणार, तर सकाळी 11 वाजल्यापासून आरक्षण सोडतीला सुरुवात होणार। मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरच्या सोडतीकडे सर्वांचं लक्ष। अखेर महायुतीचं ठरलं। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाण्यामध्ये महायुतीचाच महापौर होणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। तर मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार, चव्हाणांची माहिती। नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात। ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के नॉट रिचेबल होत्या। काल कोकण भवनमध्ये गटस्थापनेच्या वेळेस सरिता म्हस्के या गैरहजर होत्या, तर सरिता म्हस्के यांनी मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली। भिवंडीतील काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक सध्या अज्ञात स्थळी आहेत। भिवंडी पालिकेतील काँग्रेस नगरसेवकांची कोकण भवनमध्ये नोंद घेतल्यानंतर त्यांनी नोंद केल्यानंतर नगरसेवकांना अज्ञात स्थळी नेल्याचं कळतंय। भिवंडीमध्ये काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि सपा सत्ता स्थापना करण्याची शक्यता। कल्याण, डोंबिवलीमध्ये मनसेच्या शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। महापौर पदासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, श्रीकांत शिंदेंची माहिती। तर 53 नगरसेवकांसह कोकण भवनमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा गट स्थापन। स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे राज ठाकरेंकडून अधिकार सत्तेतून बाहेर राहून लोकांची कामं करता येणार नाहीत म्हणून निर्णय घेतला, राजू पाटलांकडून स्पष्ट। कल्याण, डोंबिवलीमध्ये स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिले आहेत, तर तिथली राजकीय परिस्थिती बघून स्थानिक नेतृत्वाने निर्णय घेतला असेल, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। शिंदे गट मराठी माणसातील एमआयएम त्यांच्यासोबत जाणारही त्याच विशेषणाला पात्र। केडीएमसीतील घडामोडींवरून संजय राऊतांचा घणाघात, तर या निर्णयामुळे राज ठाकरे व्यथित। राज ठाकरेंनी कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी। कोण कोणाची युती करेल हे सांगू शकत नाही। कल्याण, डोंबिवलीमध्ये झालेल्या मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीवरती अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। तर स्थानिक स्तरावरती सर्व नेते आपापल्या पद्धतीने महापालिका निवडणुका लढल्याचंही वक्तव्य। केडीएमसीमध्ये महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करू, उद्धव ठाकरे देखील कार्यकर्त्यांसाठी नॉट रिचेबल असतात, प्रवीण दरेकर यांच्याकडून टीका। तर मनसेच्या पाठिंब्याचं स्वागत, विधानसभेलाही मनसेसोबत होतो, नवनाथ बन यांचं वक्तव्य। कल्याण, डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेंच्या सेनेला पाठिंबा। ठाकरेंच्या सेनेचं सोबत आल्यास स्वागतच असेल, शिवाय महापौर पदासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, श्रीकांत शिंदेंची माहिती। 53 नगरसेवकांसह कोकण भवनमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा गट स्थापन। कल्याण, डोंबिवलीमध्ये मनसेने खऱ्या शिवसेनेला पाठिंबा दिला। मनसेतून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या संतोष नलावडे यांची पोस्ट करत टीका। महापालिका निवडणुकीमध्ये मनसेची मतं ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची मतं मनसेला मिळाली नाहीत, संतोष नलावडे यांचा आरोप। मनसेचे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन बासरे नाराज। शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा मनसेचा निर्णय अयोग्य, सचिन बासरे यांचं वक्तव्य। केडीएमसीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक पुढीच्या मार्गावर, शिंदेंच्या शिवसेनेकडे 2 आणि 2 नगरसेवक मनसेमध्ये जाण्याच्या चर्चा। तर गट बनवण्यासाठी उपस्थित न राहणाऱ्यांवरती अपात्रतेची कारवाई, नॉट रिचेबल नगरसेवकांवरून राऊतांचा थेट इशारा। 2 किंवा 3 पेक्षा कमी संख्येत नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, कायदेतज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांची माहिती। तर एका चिन्हावर निवडणूक लढवली तर दुसऱ्या पक्षात जाता येत नाही, असीम सरोदेंचं वक्तव्य। केडीएमसीमध्ये शिवसेनेचा महापौर नक्की बसेल, कोण कुणाच्या संपर्कात हे कोणं सांगणं कठीण आहे, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। भाजप दोन्ही शिवसेनेचे नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार। बीएमसी निकालानंतर आज पहिल्यांदाच तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येणार, तर केईएम रुग्णालयाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त हे नेते एकत्रित येणार। किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी, तर महापौर पदासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि सुरूच राहतील, किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य। मुंबई पालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये वाटाघाटी तेजीमध्ये। भाजप 5 वर्ष महापौर पद स्वतःकडे ठेवण्यावर ठाम। मुंबईमध्ये भाजपला पाठिंब्याच्या बदलामध्ये नाशिकमध्ये सेनेला सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुंबईतील महापौर पदासाठी शिंदेंना कोणी विचारत नाही, शिंदेंना दिल्लीमध्ये गुजरात्यांच्या पायाशी बसावं लागतंय, यापेक्षा अपमानास्पद काहीच नाहीये, संजय राऊतांची उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांचा पेच कायम। बुधवारी याचिकेवरती जिल्हा परिषदेच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नाही, तर 20 जिल्हा परिषद आणि 200हून अधिक पंचायत समित्यांच्या निवडणुकांमधील एकूण आरक्षण हे 50% पुढे।
भाजपने मदत न केल्यामुळे माझा पराभव, माहीम विधानसभेत भाजपची विशिष्ट टोळी काम करतीये. समाधान सरवणकर यांच्याकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर. फडणवीसांचीही भेट घेणार असल्याची माहिती. लोक कंटाळल्यानं तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं. सरवणकरांना वैयक्तिक नावानं किती मतदान होतंय त्यांनी तपशील घ्यावा. महेश सावंतांची टीका. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याकडून महायुतीमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न. शिंदेच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांचा आरोप. तर शिंदेच्या शिवसेनेच्या स्ट्राईक रेटवरून शेवाळेंचं स्पष्टीकरण. समाधान सरवणकरांनी कधी हार पाहिली नाही म्हणून त्यांना जास्त त्रास होतोय. संतोष धुरी यांची टीका. मातोश्री परिसरामध्ये बाप तो बाप होत आहे अशा आशयाचे बॅनर्स. ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख सुनील जाधवांची बॅनरबाजी. तर सत्य परेशान हो सकता है लेकिन मिट नहीं सकता, शिंदेंना डिवचणारे बॅनर्स. चंद्रपूरमध्ये 2 काँग्रेस नेत्यांच्या भांडणामुळे त्यांचे अनेक नगरसेवक संपर्कात. मुनगंटीवार यांच्यानंतर आता काँग्रेस नगरसेवकांसंदर्भात किशोर जोरगेवार यांचाही दावा. विजय वडेट्टीवार धानोरकरांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत असल्याचा जोरगेवारांचा आरोप. काँग्रेसच्या आमच्याच नेत्यानं नगरसेवक उचलून नेले, प्रतिभा धानोरकरांचा आरोप. तर मी अज्ञातवासात, काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी बोलल्यानंतर उत्तर देणार, धानोरकरांचं विधान. खासदार झाले म्हणून जिल्ह्याचे मालक झाले नाही, मी कोणाकडेही गेलो नाही, स्वतः नगरसेवक आले, वडेट्टीवार यांचं प्रत्युत्तर. रायगडमध्ये शासकीय ध्वजवंदनाचा मान मंत्री भरत गोगावले यांना अखेर मिळाला. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांना मिळाला होता. त्यानंतर आता भरत गोगावले यांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याची इच्छा व्यक्तही केली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजप युती 24 तासात संपुष्टात. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने सामने. सिल्लोडमध्ये स्वतंत्र लढणार, तर पैठणमध्ये देखील शिंदेच्या शिवसेनेविरोधात भाजप उमेदवारांचे अर्ज. जिल्हा परिषद निवडणुकीआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का. ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांचा पक्षाला राज्य जय महाराष्ट्र. तर राजेंद्र राठोड यांच्या मुलीला सत्तारांनी दिली जिल्हा परिषदेला उमेदवारी. मोनाली राठोड यांना आमखेड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी. तर 4 दिवसापूर्वी पैठणचे दत्ता गोरडे यांनी पक्ष सोडल्याचंही समोर. मंत्री तानाजी सावंतांचे बंधू शिवाजीराव सावंतांचा मुलासह भाजपात पक्षप्रवेश. तानाजी सावंतांच्या पुतण्याला सोलापूरच्या मानेगाव या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. तर तानाजी सावंत यांना मोठा झटका मानला जातोय. तानाजी सावंतांविरोधात पुतण्यात धनंजय सावंत यांचं बंड. पनवेल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीआधी भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार प्रशांत ठाकूर उमेदवारांसह वाजत गाजत जल्लोषामध्ये तहसील कार्यालयात हजर झाले. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार. घराणेशाहीचा आरोप होत असल्यानं पक्षादेशानुसार निर्णय घेतल्याची माहिती. पुण्याच्या भोरमध्ये भाजप नेते संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे यांनी भरला उमेदवारी अर्ज. उतरवली कारी गटामध्ये स्वरूपा थोपटे विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे अशी ही लढत असेल. पुण्यामध्ये जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि वंचितची आघाडी. जिल्हा परिषदेच्या 73 आणि पंचायत समितीच्या 146 जागांवर आघाडी. काँग्रेसने ठाकरे किंवा शरद पवार गटासोबत युती करणं टाळलं. सोलापुरातील मोहोळमध्ये राजन पाटलांच्या मुलांचं उमेश पाटील यांना ओपन चॅलेंज. उमेश पाटील किंवा त्यांचे बंधू कोणीही उभे असतील तर त्यांना आमचा कार्यकर्ता चारी मुंड्या चीत करेल. भाजपच्या बाळाराजे आणि अजिंक्य राणा पाटील यांच्याकडून चॅलेंज. तर भाजपचे उमेदवारी अर्जही दाखल. पुण्यातील शिरूर तहसीलदार कार्यालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी झाली होती मोठी गर्दी. तर गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी उमेदवारांना ढकलून बाहेर काढल्याचं समोर. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. तर आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. मिलिंद पाटील यांच्यासारखा योद्धा जिल्हा परिषदेला हवा, महेंद्र दळवी यांचं वक्तव्य. राज्यातील 29 महापालिकांमधील नवनिर्वाचित 2869 नगरसेवकांच्या मानधनासाठी 40 कोटींचा भार पडणार. दर महिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी भत्त्यावरती वार्षिक 1,37,00,000 खर्चाची भर पडणार. तर 4 वर्षानंतर खर्चात वाढ, मानधन आणि मोबाईल देयकांचंही भर. महायुतीसोबत एमआयएमचा नगरसेवक जाणार नाही. महायुतीसोबत एमआयएमचा नगरसेवक गेल्यास कारवाई केली जाणार. ओवेसी यांचा थेट इशारा.
अकोल्यामध्ये भाजपची युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर, दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक, प्रस्ताव भाजपसमोर ठेवल्याची ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची माहिती. अकोल्यामध्ये भाजपला 38 तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक, बहुमतासाठी 41 चा आकडा. उपमहापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्ष पदाची शिवसेनेकडून मागणी होत असल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते तर दोन्ही शिवसेना एकत्र का येऊ शकत नाही? दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आनंद होईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचं सूचक वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्ये दत्तात्रय गोरडे यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजप शिवसेना युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित. काँग्रेसचा एक गट शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा. तर माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार वाघचौरे, ठाकरे सेनेचे सचिन घायाळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. उल्हासनगरमधील शिंदेच्या शिवसेनेचा गट स्थापन, तर उल्हासनगर शहर विकास युती आघाडी असं गटाचं नाव. अरुण आशान यांची गटनेतेपदी निवड. उल्हासनगर महापालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा महापौर होणार. शिंदेच्या शिवसेनेला वंचितच्या 2 आणि एका अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा. सोलापूरच्या मोहोळमधील पेनूर गटात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये थेट लढत असणार. दुधात पाणी घालणाऱ्यांनी आमच्याबद्दल बोलू नये. भाजपच्या रामदास चौरे यांच्या टीकेला शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांचं थेट प्रत्युत्तर. भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय. पुण्याच्या जिल्हा परिषदेवरती भाजपचा झेंडा फडकवणार. प्रवीण माने यांची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील गडिंग्लज आणि चंदगड या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. दोन्ही गटातील उमेदवार घड्याळ चिन्हावरच लढणार. मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दावोस दौऱ्यामध्ये महत्वाचे करार. पेण रायगड स्मार्ट सिटीजसाठी एमओयू केले. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर इनोव्हेशन सिटीतून 20 ते 30 लाख रोजगार मिळणार असल्याची देखील माहिती समोर. महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी फडणवीस दावोसला गेले. अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया. देवेंद्रजी माझ्या आणि दिविजा शिवाय पिकनिकला जाऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरून होणाऱ्या टीकेला अमृता फडणवीस यांचं प्रत्युत्तर. दावोसमध्ये आतापर्यंत केलेल्या सर्व गुंतवणुकी विषयक करारांची श्वेतपत्रिका काढा. काँग्रेसची मागणी. तर दावोसची गुंतवणूक ही बनवाबनवी. मुंबईतील कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला कशाला? खासदार वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज वाराणसी दौऱ्यावरती. हर्षवर्धन सपकाळ मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार. तर सपकाळांसह अतुल लोंढे, काँग्रेसचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष यशपाल भिंगे आणि धनगर समाजाचे विविध पदाधिकारी पाहणी करण्यासाठी जाणार असल्याची माहिती. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठी कार्ड वापरलं. शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची टीका. तर ज्यांना मतदारांनी नाकारलं त्यांच्याकडून बिहार भवनाला विरोध होत असल्याची देखील टीका. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची तेलंगणातील महापालिका निवडणूक प्रचारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची ही घोषणा आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा मध्यम स्तरावरती. संपूर्ण शहराचा AQI 125 वर पोहोचला. उपाययोजनांचा प्रभाव कमी होताच शहरातील हवा गुणवत्ता पुन्हा मध्यम स्वरूपात आल्याचं समोर. भाड्याच्या घरासाठीही टप्प्याटप्प्यानं रक्कम भरणार. तर मुंबई मंडळाची मार्चमध्ये जाहिरात निघणार. निर्माणाधीन प्रकल्पातील घरांचा सोडतीमध्ये समावेश. 25 वर्षानंतर चितळसर मानपाडा म्हाडा सोडतीमध्ये न्याय. घरासाठी 52 ऐवजी 36,51,000 रुपये आकारले जाणार. तर 2000 साली काढलेल्या सोडतीमधील 1,156 विजेत्यांना मोठा दिलासा. कोल्हापूर नांदेड अमरावतीसाठी विशेष रेल्वे गाड्या. सलग सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून राज्यांतर्गत विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय. तर 24 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोल्हापूर अशी विशेष ट्रेन चालवली जाणार. राज्यात 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्यानं या कालावधीमधील मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. या संदर्भात विद्यापीठाकडून परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार. माघी गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी. मंदिराला फुलांची आकर्षक अशी सजावट. मीरा भाईंदरमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त 9 कृत्रिम तलाव सज्ज. गणेश मूर्तीचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्याचं पालिका प्रशासनाचं गणेश भक्तांना आवाहन.
अलिबागचा हापूस आंबा वाशीच्या एपीएमसी बाजारामध्ये दाखल. केतकीचा मळा गावातील आंबा उत्पादक गौरव पाटील यांना हंगामातील पहिली पेटी एपीएमसी मध्ये पाठवण्याचा मान. बेळगाव सीमा प्रश्नावरील सुनावणी अखेर स्थगित. सर्वोच्च न्यायालयामध्ये बुधवारी फक्त 2 न्यायाधीशांचं खंडपीठ उपलब्ध असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली. प्रकरण पुढील तारखेसाठी स्थगित केल्यानं मराठी भाषिकांची पुन्हा एकदा निराशा. पुण्याच्या जुन्नरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश. जळगाव महापालिकेमध्ये भाजपच्या गटनेतेपदी प्रकाश बालानी यांची निवड तर उपगटनेतेपदी नितीन बर्डे यांची निवड. सर्व नगरसेवकांनी यावेळेस मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर बालानी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब. धुळे दोंडाईचा पालिकेच्या विशेष समित्यांची बिनविरोध निवड. सुभद्रादेवी रावल यांची एकमतानं सभागृह नेतेपदी निवड तर नगराध्यक्ष नयन कुंवर रावल यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषय समित्यांची निवड. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये आमदार नारायण पाटील यांची एकला चलोरेची भूमिका. करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचंही समोर. तर 6 जिल्हा परिषद गटाकडून आणि 12 पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल. धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये 137 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त. महापालिकेच्या 74 जागांसाठी 320 उमेदवार होते निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तर 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं 316 उमेदवारांचा प्रत्यक्ष निवडणूक रिंगणामध्ये सहभाग. कोल्हापूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष शीतल फराकटे यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश. शिंदेंच्या शिवसेनेतून शीतल फराकटे यांना बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. दिग्विजय पाटीलला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. दिग्विजय पाटील मीडिया कंपनीचा भागीदार. नवीन मंत्रालय नियमांमध्ये अडकलं. 7 ऐवजी 4 मजल्यांचंच बांधकाम होणार. राज्यमंत्री आणि प्रशासकीय कार्यालयांसाठी मंत्रालयाची नवीन इमारत. नवीन मंत्रालयाला वारसा नियमांचा अडथळा. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडणार.